हाय हॅलो नमस्कार. आम्ही गेलो होतो जंजिरा टू दिव्यागर, जे की फेरी बोटने गेलो होतो. तर आपली फेरी बोटची जी प्राईज आहे, जे की पर पर्सन 35 रुपये आहे. आणि जर तुम्ही गाडी वगैरे घेतले 200 किंवा 300 रुपये घेतात. तसं आमचे तर 250 रुपये गेले होते. आणि आम्ही फर्स्ट टाईम फेरी बोटने गेलो होतो, जे की आम्हाला काहीच नॉलेज वगैरे नव्हतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर आम्ही तिकीट काढलं आणि बघू शकतो तुम्ही ह्या प्रकारे गाडी आतमध्ये ॲड केली जातात, जेणेकरून व्यवस्थित सगळ्या गाड्या ॲड केल्या जातात. बस वगैरे ऑटो बघू शकताच तुम्ही. मोठ्या मोठ्या कार्स पण त्याच्यामध्ये आतमध्ये आहेत. आणि वरती जे आहेत ते सगळे जे पॅसेंजर वगैरे असतात किंवा जे सामान वगैरे घेऊन जाणार लेडीज दिसतात ते तुम्हाला, त्याही वरती जातात, जे की त्यांचं रेग्युलर आहे. पण आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो, त्यामुळे आमच्यासाठी तो एक्सपिरियन्स खूप छान होता आणि भारी वाटत होतं. आणि याच्या अगोदर आम्ही कधी असं फेरी बोटने गेलो नव्हतो. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे ते गाड्या एका पाठीमागे एक ॲड केलं जातं ते. आणि जेणेकरून व्यवस्थित ते गाड्या ॲड करून पलीकडच्या साईडने दिव्यागरच्या बीचनी पोचवलं जातं ते. आता त्याच्या पाठीमागे एक 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 गाडी लावली जाते. बस, ऑटो, 4 व्हीलर्स वगैरे ह्या सगळ्या पद्धतीने एका साईडने ॲड केलेलं जातं. आणि हे सगळं ते लोक गाईड्स करतात आपल्याला, तर कशा पद्धतीने काय आपण गाड्या पाठीमागं वगैरे ॲड करून व्यवस्थितरित्या 2 व्हीलर वगैरे ॲड करू शकतो. बस पण आहेत पुढे, तुम्हाला दिसेल की बससुद्धा त्या आपल्या फेरी बोटमध्ये आहेत. आणि माणसं वगैरे त्यांचे सामान वगैरे, जसं की अलीकड पलीकड वगैरे मोठे मोठे सामानसुद्धा घेऊन जातात ह्याच्यामध्ये. आम्हाला फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता म्हणून छान वाटलं. आम्ही ह्याच्या अगोदर कधी गेलो नव्हतो फेरी बोटने आणि फक्त 15 मिनटामध्ये पोचलो आम्ही. जेणेकरून जो आम्हाला 1-1.5 तासाचा जो टायमिंग होता तो खूप कमी प्रमाणामध्ये आम्ही तिथे पोहोचलो. आणि हे प्रत्येकजण आपापली गाडी आपापल्या पद्धतीने लावतात आणि प्रत्येक गाडीचे ड्रायव्हर हे गाडीमध्येच ठेवले जातात. ज्यावेळेस गाडी जाते खाली त्यावेळेस त्या ड्रायव्हरचे तिथेच असून खाली हळूहळू सोडले जातात. हे बघू शकता तुम्ही किती प्रकारच्या गाडी वगैरे आहेत, जे की बस आहेत, ऑटो आहेत वगैरे. हे बघा सगळेजण चाललेत आणि एकदम फिरती बोट. मस्त छान वाटत होतं, हवा वगैरे एकदम फिलिंग भारी येत होती. आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे आम्हाला खूपच एक्साइटमेंट होती की कसं असेल काय असेल. आणि मज्जा पण आली आम्हाला. आम्ही फोटो वगैरे काढले तिथे आतमध्ये, व्हिडिओज काढले, पाण्यामधून बघितलं बाहेरच्या साईडला कसं दिसतं. लांबून आम्हाला जंजिरा पण दिसत होता. मे बी हा व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, एकदम छोटासा शॉट आहे कारण लांबून दिसत नव्हतं. पण आम्हाला दिसत होतं की छोटे छोटे साईडचे जंजिरा वगैरे बोट्स वगैरे ते दिसत होते आणि एकदम छान वाटत होते. पहिल्यांदा आम्ही असं एक्सपिरियन्स केलं होतं आणि ते पण आम्ही आमच्या फॅमिलीसोबत गेलो होतो. त्यामुळे चांगलं वाटत होतं आम्हाला. तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स करून बघा, तुम्हालाही आवडेल. कारण न्यू एक्सपिरियन्स केलं छान वाटतं आणि आम्हाला तो नवीनच होता आमच्यासाठी आणि पहिल्यांदाच होता. जे की तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे चाललो होतं आणि इव्हिनिंगचा टाईम होता त्यामुळे अजूनच छान वाटत होतं आम्हाला की एकदम भारी व्ह्यू वगैरे येत होता, वारं वगैरे. आणि सगळेच म्हणजे मला असं मे बी वाटतं की जे कोणी पर्यटक असेल ते पहिल्यांदाच जात असतील म्हणूनच सगळे व्हिडिओ वगैरे काढत होते. आतमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बोट वगैरे चालवली जाते. आतमध्ये माणसं वगैरे होते भरपूर, जे की ते गाईड वगैरे करत होते कशा पद्धतीने काय वगैरे जाणं. आणि उतरवताना एकदम व्यवस्थितरित्या हळूहळू एक एक गाडी उतरवतात आणि परत त्याच बोटमध्ये अजून दुसरे भरून माघारी घेऊन येतात ते. तुम्ही बघू शकता आम्ही उतरल्यानंतरचा हा इव्हिनिंगचा सीन आहे. बहुतेक 7-7:15चा सीन आहे हा, जो की आम्ही चाललो होतो. बाय, थँक्यू.